नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी वरण भाताबरोबर तोंडाची चव वाढवण्यासाठी गावरान काळ्या तिळाची चटणी इथे आपण बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे 250 ग्रॅम असे गावरान काळे तीळ घेतलेले. हे तीळ घेताना ते भरीव असे घ्यायचे आणि काळे जे कुळकुळीत असतात असे घ्यायचे. थोडेसे तांबूस पण असतात, पण ते नाही घ्यायचे. तर असे जे काळे आणि असे एकदम फ्रेश वाटणारे हे काळे तीळ घ्यायचे. साहित्य काय लागणार आहे, तर इथे 9-10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहे, मीठ चवीनुसार लागणार आहे. हा जो आहे तो खडा मसाल्याचा मसाला करून घेतलेला आहे आणि धने पावडर 1 चमचा. लाल तिखट आपल्याला जसं आपल्याला तिखट पाहिजे अगदी तसं आपण त्यामध्ये वापरणार आहे. सगळ्यात पहिलं काळे तीळ व्यवस्थित निवडून घ्यायचे आणि जी आपली चाळणी असते त्या चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचं. म्हणजे बारीक रीती वगैरे जर असेल तर ती चाळणीतून पडून जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या कॉटनच्या कपड्याने चांगले पुसून घ्यायचे. हे घेतलं की त्यानंतरनं तीळ आपल्याला गवळे गवळे भाजून घ्यायचं. भाजताना गॅस मोठा करायचा नाही, तर बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती चांगले असे खमंग वास सुटेपर्यंत तीळ भाजून घ्यायचं. त्यानंतरनं त्यामध्ये जिरी घालायची, म्हणजे तिळाबरोबरच जिरी पण भाजली जाईल. भाजताना हलवत राहायचं म्हणजे एकसारखे तीळ भाजत जातात. आता तीळ आपले असा वास सुटला, हलकासा तिळाचा भाजायला लागले की त्याचा कलर बदलतो आणि एक असं तांबूस त्याला कलर येतो. त्याच वेळेस गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि जे आपण मसाले घेतलेले ते सगळे मसाले यामध्ये घालायचं. लसूण पाकळ्या ज्या आहे त्यासुद्धा यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला ते हलवत राहायचं. एखादा मिनिट आपल्याला ते हलवत राहायचं. म्हणजे काय होतं, गरम यानेच ते सुद्धा त्यामध्ये जरासं असं भाजलं जातं. आता लाल तिखट घालून घेतलेले. थोडीशी ही चटणी मी तिखट बनवते, त्यामुळे जेवढं मी लाल तिखट घेतलं होतं तेवढं घातलेलं आहे. साधारणतः 2 चमचे, म्हणजे पोहे खायचा जो 2 चमचे असतात ते 2 चमचे मी इथे घालून घेतलेले आहे आणि हलवत राहायचं. हलवल्याच्या नंतरनं आपल्याला हे पूर्ण गार होऊन द्यायचं. गरम असताना वाटायला जाऊ नका. गरम असताना तीळ वाटले जाणार नाही, जितके आपल्याला बारीक पाहिजे तेवढे. असं अधनंमधनं हलवत राहायचं, कारण कढई गरम असते. मसाला आपण त्या घातलेला आहे, मसाला जळू नये म्हणून. आता अगदी 10-15 मिनटात मी त्या हवेवरती ठेवलं होतं, त्यामुळे ते पटकन गार झालेलं आहे. गार झालं की आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं. एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे मी, कारण तीळ आपले जरासा जास्त असल्यामुळे. आणि वाटताना आपल्याला त्याच्यामध्ये पाणी, तेल वगैरे काहीच घालायचं नाही, कोरडे वाटायचे. आणि वाटताना लय जास्त बारीक नाही करायचं, तर थोडीशी अशी आपल्याला ही मोठी ठेवायची आहे. मोठीच ती छान लागते. तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी आपली वाटून तयार झालेली आहे. एखाद्या काचेच्या बरणीत भरून तुम्ही 2 महिने सुद्धा ही वापरू शकता, खाऊ शकता, तिला काहीच होत नाही. फक्त काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही काचेच्या बरणीत भरून ठेवणार तेव्हा ही बाहेर ठेवू नका. जर तुम्ही जास्त दिवसासाठी स्टोअर करून ठेवत असाल तर फ्रीजमध्ये ठेवा, कारण तिळाला एकदा आपण वाटून घेतलं किंवा फोडलं की त्यातनं तेल सुटतं आणि तेल जास्त दिवस आपण बाहेर ठेवली तर त्यामधून एक खवूट वास येतो. म्हणून आपल्याला ती फ्रीजमध्ये ठेवायची. जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही इथे खाऊ शकता. फक्त खाताना त्यामध्ये तेल घालायचं आणि खायला घ्यायची.